गुड मॉर्निंग गाइस। सो आज है अपने ट्रिप का पार्ट 2। तो अभी हम हैं उज्जैन के हाईवे पे। तो अभी हम यहाँ से निकले शिमला। रात को हमने यहाँ पे स्टे किया था। यहाँ पे नहीं, यहाँ पे प्रेम पार्टी ने स्टे किया था। मेरा स्टे जो हमने कल रात को स्टे किया था वो मैं आपको दिखा देता हूँ। जगह बहुत मस्त थी, तो जागा एकदम मस्त थी एकदम। तिथला ओनर बी छान होता, एवढं काय बोललं नाही, बरोबर चांगला होता, कॉपरेटिव्ह होता। तर हे पहा तुम्ही, हा आहे शेड। इथे आपण काल रात्री स्टे केला होता, टेंट लावला होता मस्त, एक नंबर टेंट। हे बघा, इथे आपण झोपलो होतो। इथे हॉटेल आहे, आपली गाडी इथे पार्क केलेली मस्त गाडी पार्क केलेली आहे। आता आम्ही निघतोय थोड्या वेळाने, तर थोडी तयारी करतो। जरा सामान वगैरे गाडीत टाकलेलं आहे, ते काढून वरती वापस बसतो, थोडं फ्रेश वगैरे होतो आणि निघतो। तुम्हाला भेटतो आम्ही डायरेक्ट हायवेवरती। तर आपली पॅकिंग झालेली आहे आणि आता आपण निघणार आहे इथून थेट शिमला। आपला हा प्रवास आय थिंक 1000 किलोमीटरचा असणार आहे। कंटिन्यू गाडी चालवली तर 16 तासामध्ये गाडी पोहोचेल। आणि आज हा प्रवास सुंदर पद्धतीने कसं करता येईल आणि किती ॲडव्हेंचर किती मस्तीने करता येईल हाच आमचा प्रयत्न असेल। नमस्कार मित्रांनो। तर आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण आपल्या पुढच्या सफरसाठी निघत आहे। आज आपल्या प्रवासाचा नवा टप्पा सुरू होत आहे। महाकालच्या पवित्र नगरी उज्जैनमधून आपण निघालो आहे। थेट आता आपण जाणार शिमलामध्ये। तिकडे आपल्याला खूप छान असे निसर्ग डोंगर पाहायला भेटतील, रस्त्यांचा जो अनुभव असेल। आणि आपला जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ठोका। तर आता आम्ही निघत आहे। आपली गाडी वगैरे सेट झालेली आहे आणि टायर्स वगैरेची हवा पण ओके, गाडीची कंडिशन खूप चांगली आहे आणि आपले रायडर पण रेडी झालेले आहेत। तर आता निघूया रस्त्यावरती। सो गाईज, तर आम्ही दोन नका वाचवण्यासाठी ना तर एक शॉर्टकट रस्ता आम्ही काढत आहे। रस्ता कमी आहे, पुढे रस्ता कुठे दिसत नाही। कन्फर्म कर। आता टोलकडे रस्ता जो ठेवतात ना तो त्यासाठीच खराब ठेवतात। आता हे रस्ता बनवू शकतात, हे रस्ता मुद्दाम बनवत नाहीत लोक। पवन चक्की पहा, पवन चक्की। अपना सामान देखो गाइस, सामान ये भाई गावात आलं की असं असतंय बघा। टोल वाचवायला आलो आणि इकडे बघा आमची ऑफ रोडिंग इथे सुरू झालेली आहे। ड्राइवर क्या साला, इसको ड्राइवर इतना सा खड्डे के इसने लगता है गाड़ी चला नहीं लगता है। ये देखो गाय जावी है रस्ता हे पण लागत होतं मला माहिती आहे, हे मला पण लागत देत होतो त्याचं नाही। सो गाईज मस्त वाटतंय, नेचर बघा आपल्या गावासारखंच आहे मस्त। हे बघा चारही साईडला फक्त बघा शेती 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 चारही साईडला, आणि त्या शेताच्या रस्त्यामधून आम्ही चालतोय। ही पण मजा अलग आहे चालण्याची। फक्त लाईव्ह अपडेट डायरेक्ट। तर दोस्तो, जेवण वगैरे झालं आमचं, एकदम सपाट झालं सर्व। आम्ही काही घाण ठेवत नाही, तरी उचलतो आम्ही। कॅरी बॅग आणले त्यामुळे टाकतो आणि घेऊन जातो। तर आमचे सामान वगैरे रेडी झालेलं आहे। बॉईज ऑल इज ओके, चालव गाडी। हाऊ द जोश। यस, प्रश्न गाडी चालवतोय।
यस चलो तर आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट रस्त्यावरती. Yes, मस्त चिकन करी चालू आहे. गाण्यात मस्त आवाज चालू आहे इथे. यस हो झोपतोय निस्ता झोपतोय प्रेम पाटील. आपली डॉगी बाय आलेले डॉगी बाय. हे बघा डॉगी बाय आलेले आहेत. नंतरला खूप अंतर आहे बाबा. तर गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे बनवून. आता जेवायचं चालू करेल. चिकन बघा मस्त झालं एकदम ग्रेव्ही. आपण रोज असंच जेवण करणार आहे बिकॉज आपण आहे ना 12,000 सांगून म्हटलं 12,000 पैसे फुकट नाही गेले पाहिजेत. आणि आपलं असं जेवण म्हणून आपण स्वतःच्या घरचं जेवण जेवणार. तर आता आम्ही जेवतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट रस्त्यावरती. तर हा आहे आपला मुंबई टू दिल्ली एक्सप्रेस हायवे. रस्ता जाम खराब आहे जाम खराब आहे. आणि आपण जयपूरच्या अगोदर 120 किलोमीटर अगोदर हा पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल भरायचं असेल तर भरू शकता. इथे सुविधा आहे खाण्यापिण्याची. बाकी 150 किलोमीटरपर्यंत पाडी काहीच नाही आहे. इथे येऊन तुम्हाला खायला लागेल. तर आम्ही नाश्ता वगैरे केला मस्त फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आता डायरेक्ट दिल्लीच्या रस्त्यानं. डायरेक्ट आम्ही जयपूरला थांबणार होतो पण थांबणार नाही. आम्ही डायरेक्ट जाणार आहे शिमलाला. तर गाईज आता आम्ही बसतो आणि निघतो. सर्व फ्रेश झालेली आहेत मस्त. आणि आता तलवार दिलेली आहे मामाच्या हातात. गॅस तर मामा आता गाडी चालवेल व्यवस्थित. चला तो गाइस अभी हम आए एक्सप्रेस हाईवे से निकल के डायरेक्ट आए KFC में. आज हमारा जो खाना रहेगा KFC का. बहुत टाइम के बाद आ रहे हैं. हम इतने भी गरीब नहीं है कि हम यहाँ पे आ नहीं सकते. हम आ गए KFC में. मज़ा आएगा खाने में. तो देखते क्या क्या है क्या क्या ऑर्डर मंगाते हैं भाई लोग. ओह माय गॉड. सो गाइस हम आए थे KFC और मैकडोनल्ड्स में खाने के लिए बट दोनों भी बंद है. सो अच्छा हो गया. मेरा ऐसा मन नहीं था इनका मन था. चल चल भाई चल याच्या पाय झालं सगळं. चल ये ऐसा बाहर का खाना नहीं चाहिए भाई. मालूम है क्या पागल. हाँ इतना 12,000 का सामान लिया हमने पर तुम बाहर का खा रहे हो. हाँ ऐसा खाना नहीं चाहिए गाइस. सो गाइस ये जा रहे थे KFC में खाने के लिए. मैं नहीं बोल रहा था उनको बट सुन नहीं रहे थे. तो देखो मैं अच्छे बोलता हूँ और अच्छे होते हैं मेरे साथ. तो बंद है. सो हमने 12,000 का सामान लाया. अभी उसका टाइम आया खाने का. परत लावेल येड लागले. चल प्रोटीन बार देतो याला अर्धी. क्या हुआ भाई के नसीब में कुछ नहीं है प्रशांत. कुछ नहीं मिलेगा तेरे को. ये मादा चोद होगा तब तो कुछ नहीं मिलेगा तेरे को. तेरी जिंदगी ऐसी ही है. ये जीना है ना प्रोटीन बार का जीना है तो इसको छोड़ के जी तू नहीं तो कुछ नहीं होगा. ये खाली क्या करेगा लागेल माहिती का आपल्याला. ते बारीक बारीक खाणं आहे ना साईडला काढून ठेवायला लागेल मग आपल्याला बाहेर. यस तो अच्छा रहेगा हमें निकालने के लिए. प्रोटीन बार देऊ दे तेवढं तरी खाऊ दे. आपल्याला आज गाडी पण साफ करायची. तो मामा भी डाल रहा है उसको यस चल मेरे को भी दे भाई. मेरा भी हिस्सा चाहिए. माझा भी हिस्सा दे बे भाई. हिस्सा हे बरोबर नाही रे. जा कालचं भारी इथनं होतं. जा. हे बघ केवढं होतं रे. हा प्रेम हा? कालचं भारी होतं ते. एवढं म्हणजे वेगळं लागतंय तर आंबट तुला हे म्हणते ना अक्रोड. अच्छा अच्छा मस्त है. याच्यात रास्ता बहुत लंबा है ना और सो हम मजा करते करते रहे. और देखो कौन आया है. ये कौन है तू. काळू आहे मेरा काळू. क्या नाम है तेरा. काळू आहे मेरा काळू आहे मेरा काळू. बिस्किट है क्या. तर आपल्याला काय नाही तर त्याला कुठं नाही त्याचं. सॉरी भाई ये है ना ये गाडी दे. हा आहे ना त्याच्यामुळे ॲक्च्युली तुला नाही भेटलं. फक्त या कुत्र्या तू ह्याच्यामुळे तुला भेटलं नाही. यो 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 ह्याच्यामुळे भेटलं नाही. हा बघतोय थांब हे बघ साला ये वाटिकडे आला. हा आहे ना म्हणून भेटलं नाही. हे प्रशांतला भेटलं नाही बिस्कुट. त्या कुत्र्याला काय भेटलं. आलता रे माग त्याला द्यायला पाहिजे होता. दे ना प्रोटीन बार. काढून दिसेस
तो वापस किती अपना वर्षात मी सफर KFC खाणार होतो चालू हो मला गया. लड्डू फुटणार होते माझ्या किती दिवसात वर्षात ना KFC बघ म्हणजे असं आलेलं मला जाने KFC भेटल. पण ऍक्च्युली मला KFC आवडत नाही मला ऍक्च्युअल आवडलं. चिकन आहे ना ते बेकार असतं भाई खायचंच ना चिकन ते बेकार ते आणलेलं असतं बघितलं शिजत का? नाही. माझे काही KFC मध्ये ना किड भेटले किड. चल मग आपण आज KFC पण बनवू. यस व्हॉट आज आपण KFC पण बनवू. माय गॉड भाई ने आपने ख्वाहिश पूरी की करेगा बोल रहा है शाम को हम KFC का जो आइटम रहता है वो बनाएगा. बनाएगा. आईसला भारी जाम भारी ना मजेत. मामा लवकर घे कुठेतरी असं चिकन शॉप वरती. आता कुठं चिकन मामा गाडीमध्ये फसवतो मामा बा. So आता आलोय आपण वापस रस्त्याला आणि आपला सफर तसाच आनंदात सुखरूप चालू राहणार. चला नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही पोचलो आहे कुरुक्षेत्र आणि आता वाजले आहेत 1:42 रात्रीचे. आम्ही झोपण्यासाठी एक टेंट लावण्यासाठी जागा बघत आहे बघितली होती पण आतापर्यंत आम्हाला काही जागा भेटत नाही. 2-3 ठिकाणी जाऊन विचारलं पेट्रोल पंपावरती बट ते काही परमिशन देत नाहीत. जागा बघितली होती पण तिथे खूप मच्छर असल्यामुळे आम्ही ते थांबलो नाही. कर्नालमध्ये आम्ही कर्नालमध्ये सॉरी कुरुक्षेत्र थोडं पुढे आहे. खूप थकलो आम्ही जेवलो नाही. मामा तुला काय वाटतंय? बर्गर खाला तेव्हा बरं वाटलं. बर्गर खातो बरं वाटलं. ओके तर बघूया पुढे आम्ही जात आहे. रस्ता आम्ही शोधत आहे जागा शोधत आहे. बघू काय भेटतंय का. भेटलं की तुम्हाला लगेच कळवतो. आणि आजचा स्टे हा लवकरात लवकर हो. एक काम करणार आहे ATM ची जागा बघ कुठे ATM मध्ये झोपू ATM मध्ये ना पोलीस डायरेक्ट टाकत आहे. नाही मस्त झोपू ना. सकाळी आम्ही घरून निघाल्यापासून आत्तापर्यंत आमची गाडी टोटल 1600 किती झाले रे 1660 चालली आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही गाडीमध्ये पेट्रोल राऊंड फिगर 12,000चं टाकलं आहे. म्हणजे आत्ता जस्ट टाकलं फिलिंग केलं आम्ही तिथे 10 किलोमीटर चालले असेल. टोटल 9,000मध्ये 1600 किलोमीटर गाडी चालली आहे अंदाजे. इकडे पण पेट्रोल पंप आहे नाही छोटा आहे. आपल्याला पेट्रोल पंप मोठा पाहिजे जेणेकरून राहण्याची सोय होऊ शकते जेवण बनवायची सोय होऊ शकते. सिटी एरिया आहे ना त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नसतं झाला. हां सो गाई आता आम्ही थांबलो थकलो जाम. तर वाजले बघा 2. खूप थकलो आणि आता भूक पण लागली. रस्त्या साईडलाच इथे लावतो टेंट इथे झोपतो जेवण बनवतो आणि आता हा लॉग इथेच बंद करतो. ताकद नाही आता बोलायची काही. जेवण बनवतो खातो आणि झोपतो. तर भेटूया तुम्हाला उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू बाय गुड नाईट.